नमस्कार मैत्रिणींनो, तर आज या ठिकाणी मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजच्या मापावरून पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर तुम्हाला ज्या ब्लाऊजवरून दुसरं ब्लाऊज शिवायचं आहे तेच ब्लाऊज तुम्ही या ठिकाणी मापाला घ्यायचं आहे. तर बघा, मी हे मापासाठी इथे एक ब्लाऊज घेतलं आहे आणि ह्या ब्लाऊजवरून पेपर कटिंग कशी करायची, मापं कशी घ्यायची, काय काय मापं आपल्याला या ठिकाणी मोजावी लागतात, ते सगळं आज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ते माप मोजायचे. तर सगळ्यात अगोदर तर बघा, इथं खूप मी जे आहेत ते ब्लाऊजचे लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बॅक पार्ट जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर बॅक पार्ट मोजताना आपल्याला बघा, ही जी आपली शोल्डरची शिलाई असते तर इथून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि खालीपर्यंत असं मोजून घ्यायचं. तर आपल्या ब्लाऊजची उंची इथं आहे 13 इंच तयार आहे. तर बघा, आपला उंचीमध्येच आपला गळाही आला आहे. तर आपला गळा आहे तयार 9.5 इंच. तर बघू शकता तुम्ही